श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या प्रिय जातकांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी एक अदृश्य पण परिणामकारक ऊर्जेचा प्रवाह घेऊन येत आहे. काही गोष्टी तुमच्या नजरेस पडणार नाहीत, पण त्यांच्या परिणामाची जाणीव मनाच्या खोलवर होईल. आज तुमचं मन खूप गोष्टींचा विचार करेल, पण लक्षात ठेवा, प्रत्येक विचार ही फक्त कल्पना नाही, तर भविष्यातील बीज आहे. जर आज तुम्ही योग्य निर्णय घेतला तर पुढील काही आठवडे तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकतात. विशेष म्हणजे हा बदल अचानक दिसणार नाही, पण हळूहळू तुमच्या नशिबात उलगडत जाईल. तुमच्या घरातील वातावरण आज थोडं गंभीर होऊ शकतं. एखाद्या जिवलग व्यक्तीशी झालेला संवाद तुमच्या मनाला प्रश्न विचारायला लावेल. काही गोष्टी ऐकून मनात शंका निर्माण होऊ शकते, पण घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. अदृश्य संकटाचा अर्थ इथे असा आहे की गोष्ट तुमच्या नजरेला आणि कानाला कळण्याआधीच झडायला लागते. त्यामुळे आज सावध राहणं, जास्त ऐकणं आणि कमी बोलणं तुम्हाला वाचवू शकतं. कुंभ राशीचे लोक स्वभावाने दूरदृष्टी असतात, पण कधीकधी भावनेच्या भरात चुकीचे पाऊल टाकतात. आज भावनेवर नियंत्रण ठेवणं हेच तुमचं मोठं सामर्थ्य ठरेल. कामाच्या ठिकाणी काहीतरी अस्वस्थ वातावरण जाणवेल. सहकारी तुमच्याकडे बघतील, पण त्यांचा उद्देश काय आहे हे लगेच ओळखू नका. काही लोक तुमच्या निर्णयावर अवलंबून असतील आणि हेच ठरवेल पुढचा मार्ग. आजचा दिवस विशेष आहे कारण तुमच्यासमोर दोन रस्ते येतील. एक सोपा पण थोडा फसवणुकीचा आणि दुसरा कठीण पण खरी प्रगती देणारा. मनाचा आवाज आणि अनुभव यामध्ये आज संघर्ष होईल. अदृश्य संकट म्हणजे चुकीच्या लोकांचा सल्ला तुमचं मन वळवण्याचा प्रयत्न करेल. पण स्वामी समर्थांची कृपा जिथे आहे, तिथे चुकीचा मार्ग जिंकू शकत नाही. कुंभ राशीच्या जीवनात आज एक गोष्ट स्पष्ट आहे. तुम्हाला जी घटना योगायोग वाटेल, ती खरं तर तुमच्या जीवनातील आधीपासून ठरवलेली शिकवण असेल. कदाचित एखादा जुना मित्र अचानक भेटेल किंवा जुन्या ओळखीचा मेसेज येईल आणि त्यातून तुमच्या मनात प्रश्नांची मालिका सुरू होईल. हीच ती अदृश्य ऊर्जा आहे जी तुम्हाला पुढे ढकलत आहे. पैशांच्या बाबतीत आज सावध रहा. कोणीतरी गोड बोलून तुमच्याकडून एखादा निर्णय घ्यायला लावू शकतो. दिसायला तो निर्णय फायद्याचा वाटेल, पण पुढे त्याचा धोका समोर येईल. त्यामुळे आर्थिक बाबतीत आज कुठल्याही मोठ्या गुंतवणुकीपासून दूर रहा. तुमच्या राशीवर शनीची छाया आहे, त्यामुळे उगाचच धाडसी जोखीम घेणं टाळा. तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आज तुम्हाला खूप मदत करतील. त्यांचा दिलेला सल्ला छोटा वाटेल, पण त्यामध्ये मोठं रहस्य दडलं असेल. काही वेळा जीवनातील संकट दूर करण्यासाठी मोठे उपाय नकोत, तर योग्य वेळी घेतलेला लहानसा निर्णय पुरेसा असतो आणि आजचा दिवस तुमच्यासाठी तोच आहे. प्रेमसंबंधात आज मन थोडं अस्वस्थ होईल. प्रिय व्यक्तीच्या वागण्यात बदल जाणवेल आणि तुम्ही त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न कराल. इथेही अदृश्य संकट आहे, कारण बदलाचं खरं कारण लगेच कळणार नाही. त्यामुळे संशय न करता थोडा वेळ द्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. कामाच्या बाबतीत आज तुम्हाला एखादं जुनं प्रोजेक्ट पूर्ण करण्याची संधी मिळेल, पण त्यासाठी तुमच्याकडे असलेल्या माहितीकडे बारकाईने पाहावं लागेल. लहानशी चूक ही मोठा परिणाम करू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी एक व्यक्ती तुमच्याबद्दल चुकीचं चित्र तयार करण्याचा प्रयत्न करेल, पण तुमचा संयम आणि शांत स्वभाव त्यांना पराभूत करेल. आज स्वप्नांमध्ये तुम्हाला काहीतरी अनोखं दिसू शकतं. हे स्वप्न साधं नसून तुमच्या भविष्यासंबंधी संदेश असू शकतो. कुंभ राशीचे लोक सहसा स्वप्नांमधून संकेत मिळवतात आणि आजची रात्र त्यासाठी खास असेल. त्यामुळे झोपण्याआधी मन शांत ठेवा आणि प्रार्थना करा. कुंभ राशीच्या जीवनात आजची ऊर्जा अशी आहे की जी वरकरणी शांत दिसते, पण तिच्या तळाशी मोठा लाटांचा खेळ चालू आहे. तुमच्या आसपास काही लोक हसत गप्पा मारताना दिसतील, पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल वेगळं चित्र आहे. हेच ते अदृश्य संकट आहे, जे नजरेला दिसत नाही पण परिणाम मात्र जबरदस्त देऊ शकतं. आज तुम्हाला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. हा निर्णय वैयक्तिक जीवनाशी किंवा कामाशी संबंधित असू शकतो, पण त्याचा परिणाम पुढील काही महिन्यांवर पडेल. तुम्हाला दोन गोष्टींचा सामना करावा लागेल. एक म्हणजे सुरक्षिततेचा मार्ग आणि दुसरा म्हणजे जोखमीचा मार्ग. सुरक्षिततेचा मार्ग निवडल्यास प्रगती मंद होईल,
पण जोखमीचा मार्ग निवडल्यास मोठं यश किंवा मोठं नुकसान दोन्ही शक्य आहे. आज तुमच्या अंतःकरणातील आवाज हाच तुमचा खरा मार्गदर्शक ठरेल. तुमच्या राशीवर गुरूची कृपा आहे, त्यामुळे तुमचं मन योग्य दिशेला ढकललं जाईल. पण मध्ये मध्ये शनीचाही प्रभाव आहे, त्यामुळे काही लोकांच्या नकारात्मक बोलण्याने तुमचं मन डळमळेल. लक्षात ठेवा, जे शब्द तुम्हाला अस्वस्थ करतात ते बहुतेक वेळा सत्य नसतात, फक्त तुमची परीक्षा असते. कुंभ राशीचे लोक विचाराने पुढे पाहणारे असतात, पण भावनेत अडकले तर गोंधळतात. आज तुमच्यासाठी भावनिक स्थिरता राखणं सर्वात महत्त्वाचं आहे. एखादी जुनी आठवण अचानक डोळ्यासमोर येईल आणि ती तुम्हाला भावनिक बनवेल. पण या क्षणी जपून ठेवा, कारण या आठवणीतही भविष्यासाठी संकेत दडलेला आहे. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये एखादं अचानक मिळालेलं काम तुमच्या फायद्याचं ठरेल. सुरुवातीला ते कठीण वाटेल, पण एकदा तुम्ही त्यात पाऊल ठेवलं की तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमतेचं भान येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर योग्य कृती. अदृश्य संकट टाळण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टींची आठवण ठेवावी लागेल: शांतता, संयम आणि निरीक्षण शक्ती. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही ज्या ज्या लोकांना भेटाल त्यांच्या शब्दांमधील लहान-सहान गोष्टीकडे लक्ष द्या. कधीकधी एखादं साधं वाक्य, हसू किंवा नजरही मोठा संदेश देऊन जाते. विशेषतः तुम्ही विश्वास ठेवता त्या व्यक्तीच्या वागण्यात आज काहीतरी सूक्ष्म बदल दिसेल. हा बदल उगाच नसतो, तोच तुम्हाला इशारा आहे की काहीतरी लपवलेला आहे. आज तुमच्यासाठी एक छोटा पण प्रभावी उपाय आहे. घरातल्या पूर्व दिशेकडे तोंड करून पांढऱ्या कपड्यावर बसून ओम नमः शिवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. हे फक्त धार्मिक कृती नाही, तर तुमचं मन केंद्रित करण्याचा एक मार्ग आहे. यानंतर तुम्ही कोणताही निर्णय घेतल्यास तो योग्य दिशेला जाईल. कामाच्या बाबतीत आज तुम्हाला अचानक आलेली माहिती किंवा डॉक्युमेंट तुमच्यासाठी भविष्य बदलू शकते. ते वाचताना घाई करू नका. प्रत्येक शब्दावर लक्ष द्या, कारण हे अदृश्य संकट कधीकधी कागदावर लिहिलेल्या छोट्याशा ओळीत दडलेलं असतं. तुमच्या भावनिक जीवनात आज थोडी सावधगिरी गरजेची आहे. प्रिय व्यक्तीच्या बोलण्यावर तात्काळ प्रतिक्रिया देऊ नका. शांतपणे ऐका, कारण त्यांच्या बोलण्यात एखादं सत्य दडलं असेल जे तुम्हाला पुढे मदत करेल. रात्री झोपण्याआधी स्वामी समर्थांची आठवण करून मनात एक वाक्य नक्की म्हणा: स्वामी समर्थ, माझ्या प्रत्येक पावलाला तुमची दिशा द्या. यामुळे तुमचं अदृश्य संकट केवळ थांबेलच नाही, तर तुमच्यासमोर एक नवा मार्गही उघडेल. कुंभ राशीच्या जातकांनो, आज तुम्हाला ज्या व्यक्तीपासून लांब राहायचंय ती व्यक्ती वरकरणी तुमच्या जवळची, हसमुख आणि मदत करणारी दिसेल, पण त्यांचं मनात तुमच्यासाठी स्पर्धा किंवा मत्सर आहे. अदृश्य संकटाचं मूळ याच ठिकाणी आहे, कारण ते तुमचं नुकसान प्रत्यक्षपणे करणार नाहीत, पण चुकीचा सल्ला देऊन किंवा निर्णय ढकलून तुमचं पाऊल चुकीच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करतील. आजच्या दिवशी विशेष लक्षात ठेवा, जर कोणीतरी तुम्हाला अचानक खूप गोड बोलून एखादी गोष्ट करायला सांगत असेल तर त्यामागचं कारण शोधल्याशिवाय पाऊल उचलू नका. हा गोडवा तात्पुरता आहे, पण परिणाम दीर्घकाळ राहू शकतो. तुमच्या राशीवर सध्या ग्रहस्थिती अशी आहे की मीन राशीतील चंद्र तुमच्या मनावर भावनिक लहरी निर्माण करतोय. त्यामुळे तुमचं मन पटकन पटतं, पटकन दुखावतं आणि पटकन निर्णय घेतं. आज तुम्ही जाणीवपूर्वक स्वतःला थोडा वेळ द्या. कार्यक्षेत्रात जर कोणी तुम्हाला हे काम आत्ता लगेच करा असं म्हणत असेल तर थोडा विचार करा. घाई ही आज तुमच्यासाठी सर्वात मोठी चूक ठरू शकते. त्याऐवजी दस्तऐवज, ईमेल किंवा मेसेज नीट तपासा, कारण हे अदृश्य संकट कधीकधी कागदावर लिहिलेल्या छोट्याशा ओळीत दडलेलं असतं. तुमच्या भावनिक जीवनात आज थोडी सावधगिरी गरजेची आहे. प्रिय व्यक्तीच्या बोलण्यावर तात्काळ प्रतिक्रिया देऊ नका. शांतपणे ऐका, कारण त्यांच्या बोलण्यात एखादं सत्य दडलं असेल जे तुम्हाला पुढे मदत करेल. आज तुमच्यासाठी उपाय असा आहे: तुळशीच्या झाडाला पाणी घालून ओम वासुदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. यामुळे चुकीच्या लोकांचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही आणि तुमच्या विचारांवर स्पष्टता येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, आजची रात्र तुमच्यासाठी एक विशेष ऊर्जेचा दरवाजा उघडून ठेवतीये. झोपण्याआधी तुम्ही केलेली एक छोटी कृती तुमचं उद्याचं नशीबच नव्हे, तर पुढील काही आठवड्यांचं भविष्य बदलू शकते. रात्री 9 नंतर घरातलं सगळं काम संपवून एक पांढरा किंवा फिकट रंगाचा कपडा घाला. तुमच्या खोलीत किंवा घराच्या पवित्र कोपऱ्यात एक लहानसा दिवा लावा. दिव्यात तूप वापरा. दिव्यासमोर पाण्याचा एक छोटा तांब्या किंवा वाडगा ठेवा. त्या पाण्यात तुमचे उजव्या हाताने 3 वेळा हळूहळू फुंकर मारा आणि मनात म्हणा: माझ्या मार्गातील सर्व अदृश्य संकट दूर व्हावीत, स्वामी समर्थ माझ्यासोबत असावेत. मग त्या पाण्याचा एक घोट प्या आणि उरलेलं पाणी तुळशीच्या झाडाला घाला.
ही कृती करताना तुमचं मन शांत ठेवा. मनात जर कोणाची आठवण येत असेल, विशेषतः जी व्यक्ती तुमच्याबद्दल काळजी करते, तर ती आठवणसुद्धा या ऊर्जेत सामील होते. यामुळे ती व्यक्ती तुमच्या संरक्षणाचं वलय बनवते. ही साधी दिसणारी कृती अदृश्य संकट दूर करण्यास कारणीभूत ठरेल, कारण तुम्ही तुमचं मन, वाणी, कृती तिन्ही स्तरावर सकारात्मक ऊर्जेशी जोडलेले असाल. तसंच झोपण्याआधी तुमच्या पलंगाजवळ पाणी भरलेला तांब्या ठेवा. सकाळी ते पाणी झाडाला घालून दिवसाची सुरुवात करा. हा उपाय आजपासून पुढील 7 दिवस केला तर संकट फक्त टळेल नाही, तर तुमच्यासाठी अनपेक्षित लाभाची दारं उघडतील. कुंभ राशीच्या जातकांनो, 10 ऑगस्ट हा दिवस आधीच खास आहे, कारण अदृश्य संकट तुमची परीक्षा घेणार आहे. पण त्याच दिवशी एक सुवर्णक्षणही तुमच्यासमोर येईल. हा क्षण येईल सकाळी 9:15 ते 11:15 या वेळेत, किंवा दुपारी 3:30 ते 4:15 या वेळेत. या दोनपैकी कोणत्याही वेळेत जर तुम्ही महत्त्वाचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम केवळ सकारात्मकच नाही, तर चमत्कारिकही ठरेल. या क्षणी घेतलेला निर्णय म्हणजे नवीन कामाची सुरुवात, नवा करार, पैशांची गुंतवणूक, एखाद्या व्यक्तीशी बोलणी किंवा मनात तयार झालेला एखादा नवा विचार. ग्रहस्थिती अशा प्रकारे तुमच्या राशीवर कृपा करेल की तुम्ही अडथळ्यांवर मात करून सरळ पुढे जाल. पण या सुवर्णक्षणात तुम्ही मन शांत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या क्षणापूर्वी 5 मिनिटे डोळे मिटून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनातील नकारात्मकता बाहेर टाका आणि स्वामी समर्थांचा मंत्र मनात जपा. ओम श्री स्वामी समर्थ. हे करताच तुमचं नशीब योग्य दिशेला फिरायला सुरुवात करेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या दिवशी जर तुम्हाला कुणाकडून पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची वस्तू भेट मिळाली तर ती स्वीकारा. ही वस्तू शुभ ऊर्जा घेऊन येईल. या दिवसाचा शेवट करताना रात्री दिवा लावा आणि फक्त एक वाक्य म्हणा, माझा प्रत्येक निर्णय मला यश, समाधान आणि संरक्षण देणारा असो. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी हा दिवस केवळ परीक्षा नाही, तर मोठ्या बदलाची सुरुवात आहे. अदृश्य संकटाच्या सावलीत लपलेली प्रकाशकिरणे तुम्हाला उचलून पुढे नेतील. विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला. जर तुम्हाला ही भविष्यवाणी आवडली असेल आणि अशाच आणखी रहस्यमय व प्रेरणादायी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडा. धन्यवाद.